गोकुळच्या निवडणुकीला अजून अवधी आहे, पण राज्यातील सत्तेनंतर महाडिक गटाकडून निश्चितच गोकुळ परत मिळवण्याची तयारी केली जाईल यात शंका नाही. जिल्ह्यात महायुतीने सत्ता मिळवल्यानंतर राज्यातील मोठा पक्ष बनलेल्या भाजपमधील महाडिक गटाचा निशाणा आता गोकुळवर राहणार आहे. जिल्ह्यातील साऱ्यांची मूठ बांधत आमदार सतेज पाटील यांनी ताब्यातून काढून घेतलेले गोकुळ परत मिळवण्यासाठी महाडिक गटाकडून नक्कीच जोरदार प्रयत्न केला जाईल. महायुतीच्या सत्तेमुळे आगामी काळातील जिल्ह्यातील समीकरणे बदलली जाऊ शकतात. सहकारात पक्षविरहित राजकारण केले जात असले तरी त्यातील नेत्यांना या निवडणुकांमध्ये घ्याव्या लागलेल्या वेगवेगळ्या भूमिका तसेच बसलेल्या फटक्यामुळे गोकुळमधील समीकरणे आकाराला येऊ शकतात. जिल्ह्यातील विविध पक्षातील नेत्यांच्या माध्यमातून गोकुळमधील राजकारण केले गेले. महाडिक गटाच्या ताब्यातून गोकुळ काढून घेण्यासाठी आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आंबेडकर, संजय मंडलिक, के पी पाटील एकत्र आले. या निवडणुकीत त्यातीलच आमदार पाटील, के पी पाटील हे आघाडीतून तर आमदार मुश्रीफ, आंबेडकर, मंडलिक, कोरे हे युतीकडून होते. गोकुळचे नेतृत्व करणारे आमदार सतेज पाटील यांनी आमदार आंबेडकरांच्या विरोधातील के पी पाटील यांना मदत केली. त्यांच्या विजयाची जबाबदारी देण्यात आली होती. कोरे यांनी यापूर्वीच राजाराम कारखान्याच्या राजकारणात भूमिका स्पष्ट केली आहे. मंडलिकांना गोकुळमधील झालेला पराभव टोचणी लावत आहे. आमदार हसन मुश्रीफ महायुतीत असल्याने त्यांच्याकडून भविष्यात काय भूमिका घेतली जाते ही महत्त्वाचे ठरणार आहे. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.